नमस्ते, मी सुरेखा ज्ञानेश पवार. तुम्हा सर्वांचं मध्य प्रदेशातील धामणोद येथून हार्दिक असं स्वागत करते. आजच्या व्लॉगची सुरुवात आपण 27 ऑक्टोबर 2025 रोजी करत आहोत. काल रात्री आपण या हॉटेलमध्ये मुक्कामी होतो व आज आपण उज्जैन यात्रेसाठी येथून रवाना होणार आहोत. सकाळचे 8:15 वाजलेले आहेत व आपण आता उज्जैनकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत. तरी म्हटलं अजून कस काय टोल आला नाही. तिथे बघा टोल प्लाझा सोनवे नाव आहे का ते. आजच्या दिवसातला पहिला टोल प्लाझा. आणि टोल आहे 80 रुपये. उज्जैन 58 किलोमीटर. इंदौर देवास टोल प्लाझा. किती टोल आहे? फास्ट टाइमने सांगू आपण किती. इथे आपण वन साइड 100 रुपये टोल भरला. कलरफुल रोड. उज्जैन आहे 37 किलोमीटर. उज्जैन उज्जैनचा टोल नाका है. रतलाम ज्वेलर्स. जब सबसे कम गोल्ड रेट और मेकिंग चार्जेस की बात हो, रतलाम ज्वेलर्स के साथ हो एट सिटी सेंटर इंदौर. किती आहे? 70. पालखंडा. पालखंडा. आम्ही पहिल्यांदाच उज्जैनला आमची स्वतःची गाडी घेऊन आलो होतो, त्यामुळे आम्हाला पार्किंग वगैरे कुठे आहे हे माहित नव्हतं. म्हणून सर खाली उतरून या व्यक्तीकडून ती माहिती घेत होते. आणि शिवाय दुसऱ्या दिवशी आम्हाला ओंकारेश्वरकडे जायचं आहे ना, त्यामुळे रस्ता विचारणं सुद्धा गरजेचं आहे. सर्वच गोष्टी गुगल मॅपवर अवलंबून राहून नाही चालत. आणि हे आहे महाकालेश्वराचं प्रवेशद्वार. याला महामृत्युंजय द्वार असंही म्हणतात. झाशीच्या राणीचा पुतळा. पार्किंग कडे चाललोय आपण.
कार पार्किंग. घंटे के हिसाब से पार्किंग है, हर घंटा 15 रुपया. एका तासाला 15 रुपये पार्किंग. मंदिराच्या जवळच असलेल्या या पार्किंगला स्मार्ट पार्किंग असं नाव आहे. इथे खूप मोठा पार्किंग एरिया आहे वरच्या बाजूला, शिवाय आतमध्ये तळघरामध्ये सुद्धा गाडी पार्क करता येते. अतिशय उत्तम अशी पार्किंगची सोय इथे आहे. बिंदास या पार्किंग मोठी आहे. पार्किंग पासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर महाकालेश्वराचं मंदिर आहे. अगदी आपण चालतच तिथपर्यंत जाऊ शकतो. जवळच उज्जैनची पोलीस चौकी सुद्धा आहे. 250 रुपये पास घेतल्यानंतर आपल्याला शीघ्र दर्शन सुविधा उपलब्ध आहे. तसेच इथे आतल्या बाजूला चप्पल ठेवण्यासाठी निशुल्क असं स्टँड आहे. प्रसाद, बेल फुलाची इथं अनेक दुकानं आहेत आणि त्यांच्या समोरच असे आपल्याला आकर्षक असा गंध टीका लावून देणारे भेटतात. त्यांच्याकडून आपण अशा पद्धतीने चंदन आणि कुंकवाचा टीका लावून घेणार आहोत. सोमवार असल्यामुळे बऱ्यापैकी मंदिरामध्ये गर्दी आहे. खूप छान सुंदर असं आमचं महाकालेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि इथे थोडा वेळ आम्ही मंदिर परिसरामध्ये बसलेलो आहोत. गर्भगृहातून बाहेर आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मंदिराच्या शिखराचं दर्शन होतं. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते शिप्रा नदीच्या काठावर वसलेलं आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन शहरामध्ये हे आहे आणि हे ठिकाण कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. या शहराला मंदिरांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. आता आपण मंदिराशेजारीच असलेल्या महाकाल लोक मध्ये प्रवेश केलेला आहे. महाकाल लोक हे उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात विकसित केलेले एक भव्य कॉरिडॉर आहे, ज्याची लांबी 900 मीटरपेक्षा जास्त आहे. या कॉरिडॉरमध्ये नंदीद्वार आणि पिनाकी द्वार या 2 द्वारांमधून प्रवेश करता येतो. तर 108 अलंकृत खांबांवर भगवान शिवाच्या विविध मुद्रा कोरलेल्या आहेत. रुद्रसागर तलावाच्या काठी 26 फूट उंच नंदीद्वार लाल दगडात बांधलेला आहे. 920 मीटर लांबीचा महाकाल मार्ग तयार करण्यात आला असून त्याच्या एका बाजूला 25 फूट उंच आणि 500 मीटर लांबीची लाल दगडाची भिंत बनवण्यात आली आहे. शिवमहापुराणात उल्लेखलेल्या प्रसंगांची दगडी चित्रे भिंतींवर कोरलेली आहेत.
महाकाल लोकमध्ये जे 108 शिवस्तंभ आहेत, या खांबांवर भगवान शिव आणि त्यांच्या गणांच्या विविध मुद्रा कोरण्यात आलेल्या आहेत. अतिशय सुंदर असा हा कॉरिडॉर बनवलेला आहे. त्यामुळे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात बनवलेल्या महाकाल लोकला मोठ्या संख्येने भक्त भेट देतात. मंदिर परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. आता आपण मृत्युंजय महादेव मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत. महाकालेश्वर भक्त निवासाच्या परिसरामध्ये भारत मातेचं सुंदर असं मंदिर आहे व आता आपण हे मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहोत. मंदिर परिसरामध्ये अशा रीतीने राष्ट्रीय गीत वंदे मातरम लिहिलेलं आहे. तसेच मंदिराच्या दर्शनी भागामध्ये संपूर्ण भारत देशाचा अशा पद्धतीने नकाशा आहे, ज्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांची ठिकाणं दर्शवलेली आहेत. अतिशय शांत व प्रसन्न वातावरण इथे आहे. खूप पाहण्यासारखं हे ठिकाण आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भारत देशाला भारत मातेचं स्थान आहे आणि इथे तर भारत मातेचं सुंदर असं मंदिर आहे. चला आता आणि आपण आहे ना हा भक्त आहे निवासात मंदिराच्या चौकशी करू. आजूबाजूचा परिसर. आता आपण शेजारीच असलेल्या भक्त निवासामध्ये रूम मिळते का हे पाहण्यासाठी चौकशी करण्यासाठी आलेलो आहोत. श्री माधव सेवा आश्रम संचलित असं हे भक्त निवास आहे व सर्व सुखसोयींनी युक्त आहे. आतल्या बाजूला छोटंसं कॅन्टीन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 24 तास हे पदार्थ उपलब्ध होतात. महाकाल मंदिराला खेटूनच आमचा भक्त निवास आहे. आपण ह्या वेळेला 301 या रूममध्ये राहतो की ज्याची प्राईज आहे 1365 रुपये. एवढं मोठं डबल बेड, AC, आणि खिडकी उघडली की समोरच्या बाजूला हे भारत माता मंदिर आणि खाली हा कॉरिडॉर असं एक TV आहे. भक्त निवासामध्ये रूम बुक केल्यानंतर आता आम्ही तेथीलच पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आजूबाजूला असलेली मंदिरं पाहण्यासाठी जाणार आहोत. थोडंसं बाहेरच्या बाजूला चालत आलं की आपल्याला अशा खूप साऱ्या ई-रिक्षा दिसतात व येथेच आपल्याला मंदिरं कोणती कोणती पाहायची आहेत त्यानुसार पॅकेज अवेलेबल आहेत. आम्ही 4 मंदिरांसाठी 400 रुपयामध्ये
रिक्षा बुक केलेली आहे व चला तर आता आपण उज्जैन शहराची सफर करणार आहोत. सर्वात प्रथम आपण आलो आहोत सुप्रसिद्ध असे कालभैरवाचे मंदिर पाहण्यासाठी. कालभैरव किंवा भैरव बाबाचे मंदिर उज्जैन शिप्रा नदीच्या काठावर आहे. कालभैरव मंदिर हे शहराचे संरक्षक देवता महाकाल किंवा भैरव भगवान शिवाचे एक रूप याला समर्पित आहे. कालभैरव मंदिराचे खूप धार्मिक महत्त्व आहे, त्यामुळे ते उज्जैनमधील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे, जिथे शेकडो हजारो भाविक दररोज कालभैरवनाथाचे दर्शन घेतात. या मंदिरात कालभैरवाच्या मूर्तीला तांत्रिक विधींचा भाग म्हणून मद्य अर्पण केले जाते. या मंदिराची चमत्कारिक आणि रहस्यमय गोष्ट म्हणजे इथे असलेली कालभैरवाची मूर्ती दारूचे सेवन करते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या भांड्यात दारू घेऊन त्याच्या मुखाला लावली जाते आणि भांड लगेच आपोआप रिकामं होतं. असे मानले जाते की काही वर्षांपूर्वी हे रहस्य शोधण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्याने बाबा भैरवनाथाच्या मूर्तीभोवती बरेच उत्खनन केले होते, परंतु तरीही हे रहस्य सापडू शकले नाही. या मंदिराशी संबंधित आख्यायिकाही आहेत. त्यानुसार उज्जैनच्या भगवान महाकालने या शहराच्या रक्षणासाठी कालभैरवनाथाची नियुक्ती केली होती. म्हणूनच कालभैरवाला उज्जैन शहराचा कोतवाल असेही म्हणतात. कालभैरव मंदिर उज्जैन हे भाविकांसाठी दररोज सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत उघडे असते. आजही मंदिरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळे आम्हाला जवळजवळ 1.5 तास दर्शनासाठी वेळ लागला. 2018 साली आम्ही उज्जैनला आलो होतो, परंतु आम्ही कालभैरवाचं दर्शन घेतलं नव्हतं. त्यामुळे यावेळी मात्र आम्ही ठरवलंच होतं की कितीही वेळ लागला तरी भैरवनाथाचं दर्शन घ्यायचंच. कारण असं म्हणतात की जर तुम्ही भैरवाचं दर्शन घेतलं नाही तर तुम्हाला तुमची उज्जैन यात्रा अधुरी राहते. म्हणून आम्ही आज भैरवनाथाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. कालभैरवनाथाचं दर्शन घेईपर्यंत संध्याकाळची वेळ झाली होती. आता आम्ही जवळच असलेल्या स्थिर मन गणेश मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत. या श्री गणेशाची स्थापना प्रभू रामचंद्रांनी केलेली आहे. सीतामातेच्या म्हणण्यानुसार मनशांतीसाठी भगवान प्रभू रामचंद्रांनी श्री गणेशाची येथे स्थापना केलेली आहे आणि हेच ते स्थिर मन गणेश मंदिर. इथे आल्यानंतर आपल्याला मनशांती लाभते. या गणेश मंदिराच्या शेजारीच गडकालिका मातेचं मंदिर आहे व तिथे आता आपण दर्शनासाठी चाललेलो आहोत.
गडकालिका मातेच्या आरतीनंतर आता आम्ही रामघाट या ठिकाणी शिप्रा नदीची संध्याकाळची आरती संपन्न होते तिथे जाण्यासाठी निघालेलो आहोत. दररोज संध्याकाळी शिप्रा मैयाचं आरती केली जाते व आम्ही सुद्धा आज या आरतीमध्ये सहभागी होणार आहोत. आज छठ पूजा असल्यामुळे बऱ्याच महिला भगिनी इथे पूजेसाठी आलेल्या होत्या. शिप्रा मैयाची आरती झाल्यानंतर नदीला दीपदान केले जाते. त्यानंतर आता आपण 51 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या हरसिद्धी मातेच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे दररोज संध्याकाळी पेटवण्यात येणारी दीपमाळ. आम्हाला थोडा उशीर झाला, नाहीतर दीपमाळ पेटवण्याचा जो सोहळा असतो तो अत्यंत पाहण्यासारखा असतो. आजही ही दीपमाळ पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. हरसिद्धी माता ही राजा विक्रमादित्य यांच्या घराण्याची कुलदेवता होती. राजा विक्रमादित्य यांनी देवीला 11 वेळा आपले शीर अर्पण केले होते. राजाच्या या भक्तीवर खुश झालेल्या माता हरसिद्धीनं विक्रमादित्यांना पुन्हा जिवंत करत शक्तीचे वरदान दिल्याचेही सांगितले जाते. मध्य प्रदेशच्या उज्जैन नगरीची ओळख ही बाबा महाकालची नगरी म्हणून आहे. सोबतच या उज्जैन नगरीची स्थापना ज्या सम्राट विक्रमादित्यांनी केली त्यांच्या पराक्रमाच्या कथा या नगरीत गायल्या जातात आणि त्या विक्रमादित्यांचीच ही हरसिद्धी माता ही कुलदेवता होती. या मंदिरात आजही राजा विक्रमादित्य ज्याप्रमाणे भव्य अशी देवीची पूजा करत असत तशीच पूजा केली जाते. आजही देवी हरसिद्धीच्या मंदिरात शेंदूर लावलेली राजा व विक्रमादित्य यांची 11 शिरं बघायला मिळतात. ज्योति
हरसिद्धी मातेच्या मंदिराच्या आसपास असलेल्या सर्व देवी देवतांची दर्शन घेऊन झाल्यानंतर आता पुन्हा आम्ही महाकाल कॉरिडॉरमध्ये फिरण्यासाठी आलेलो आहोत आणि संध्याकाळच्या वेळी या परिसराचं शब्दात वर्णन करता येणार नाही, इतकं सुंदर वातावरण इथे असतं. उज्जैन नगरीची स्थापना केलेले राजा विक्रमादित्य आणि त्यांचा नवरत्न दरबार अर्थातच विक्रमादित्य गडी पाहण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत. आपण ज्या लहानपणी विक्रमादित्यांच्या गोष्टी वाचल्या होत्या की नाही, तेच हे राजा विक्रमादित्य. आणि त्या विक्रमादित्यांची इथे सुंदर अशी भव्य मूर्ती उभारण्यात आलेली आहे आणि शेजारीच त्यांचा नवरत्न दरबार सुद्धा आहे. दरबारामध्ये असलेली नवरत्न व त्यांच्या मूर्ती, नावे इथे खालच्या बाजूला लिहिलेली आहेत. सकाळच्या वेळी पाहिलेलं महाकाल लोक संध्याकाळच्या वेळी तर अतिशय सुंदर दिसतं. आता आम्ही संपूर्ण उज्जैन व भस्म आरती याचं 6D VR दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. सर्वात प्रथम आपल्याला फ्रीमध्ये डेमो दाखवला जातो व त्यानंतर आपल्याला येथील प्रोजेक्टची माहिती दिली जाते. 150 रुपयामध्ये आपल्याला 3D दर्शन अवेलेबल होतं व 250 रुपयामध्ये आपल्याला 6D VR दर्शन करवलं जातं. 6D मध्ये आपल्या अंगावर मूर्तीला अभिषेक घालतात, ते पाणी उडल्याचा अनुभव येतो. तसेच प्रत्यक्ष गर्भगृहामध्ये असलेल्या सुगंधी द्रव्यांचा सुवास आपल्याला येतो. मंदिराचं कपाट उघडल्यानंतर येणारा वारा आपल्या अंगाला लागतो. अशा पद्धतीनं 6D VR दर्शन इथे आपल्याला घडवलं जातं. अत्यंत सुंदर अनुभव आहे. तुम्ही कधी आलात तर नक्की हा अनुभव घ्या. व या अनुभवाप्रमाणेच 3D अनुभव आपल्याला घरबसल्या घेण्यासाठी 45 तीर्थक्षेत्रांसाठी अवेलेबल असलेलं हे डिव्हाइस आम्ही 2500 रुपयामध्ये इथे खरेदी केलेलं आहे की घर बसल्या आपण 45 देवतांचं दर्शन घेऊ शकतो. अशा रीतीने आज आपण दिवसभरामध्ये उज्जैन महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. तसेच उज्जैनमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली सुंदर सुंदर छोटी छोटी मंदिरंसुद्धा आपण एक्सप्लोअर केलीत. आणि आत्ता संध्याकाळच्या वेळी आपण भक्तनिवासामध्ये आलेलो आहोत. थोड्या थोड्या पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे. उद्या आपण ओंकारेश्वराचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. तेव्हा पुढील ब्लॉग पाहायला विसरू नका. व आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. धन्यवाद.
जय महाकाल.